चैतन्यं शाश्वतं शान्तं व्यमातीतं निरञ्जनं नादविदुकलातीतं तस्मै श्रीगुरुवे नमः. तस्मै श्रीगुरुवे नमः. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिवलीला अमृतचा 14वा अध्याय बघणार आहोत. 13व्या अध्यायामध्ये आपण शिव पार्वतीचा विवाह बघितला, शिव सतीचा विवाह आणि दक्ष राजाच्या यज्ञामध्ये सतीनं आपला देह समर्पित केला. कार्तिकेयाचा जन्म बघितला. कार्तिकेय सेनापती पदावर आरूढ होऊन कार्तिकेयनं तारकासुराचा वध केला. महादेवानं त्रिपुरासुराचा वध करून त्रिपुरारी असं नाव महादेवाला प्राप्त झालं. तो कथाभाग आपण 13व्या अध्यायामध्ये बघितलेला आहे. आता 14वा अध्याय. सूतजी शौनकादिक ऋषींना अद्भुत अशी सुंदर कथा सांगत आहेत. 13 अध्यायाचे 13ही व्हिडिओ झालेले आहेत. आता हा कळस अध्याय 14वा अध्याय आपण आज व्हिडिओ बघणार आहोत. 14व्या अध्यायाचा सार रूपानं, कथा रूपानं, कथानक रूपानं आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये ही कथा बघणार आहोत. सूतजी शौनकादिक मुनींना सांगू लागलेले आहेत. शिव पार्वती आनंदानं बसलेले असताना गणेशाला मांडीवर घेतला आणि स्तनपान करू लागले आईसाहेब. तेव्हा गणेश तृप्त झाला आणि मांडीवरला उठला आणि कार्तिकेयाला म्हणू लागला, स्कंदा, तुला प्यायचं का दूध? तेव्हा कार्तिकेयाला राग आला आणि कार्तिकेयाने गणेश दोघाचा वाद लागला. दोन्हीही मुलं आनंदानं खेळत होते. आनंदानं घर सगळं फुलून गेलेलं होतं. दोन्हीही बाळाच्या पायाचे पैंजण ऋणझुणू त्या कैलासावर वाजत होते. शिवपार्वती आनंदित होते. गणेश आणि कार्तिकेय प्रेमानं वाद घालू लागले. कार्तिकेय म्हणू लागला, आई बघ गणेश काय म्हणतो, त्याचं उष्ट दूध मला प्यायचं का म्हणतो. तेव्हा आई म्हणते, गणेशा तसं का म्हणलास रे त्याला. अशा प्रकारे खेळत असताना दोघांचं वाद लागला, भांडण झालं. गणेश रडू लागला. म्हणून आईसाहेबांनी जाऊन काय झालं, का भांडता म्हणून विचारलं. गणेश लहान होता. गणेशाला उचलून काकाला घेतलं. तेव्हा गणेश सांगू लागला, आई याने बघ मला काय म्हणतो हा कार्तिकेय. एवढं मुक्ती तुझं नाक कसं झालं, किती लांब आहे बघू का. आणि इतीनं मोजून चौंगे घालून ह्याने माझी सोंड मोजली. तेव्हा आई म्हणू लागली, का रे कार्तिकेय, का सोंड मोजलीस त्याची. तेव्हा स्कंद म्हणू लागला, आई ह्याचा अन्याय तुला माहीत आहे का. ह्यानेही माझे 12 डोळे मोजले. आणखीन ह्यानं काय केलं, माझे 12 हात मोजले. पुन्हा गणेश सांगू लागला, आई ह्याचा अन्याय सांगू का. एकमेकाचे घराणे आईसाहेबाला सांगू लागलेले आहेत. दोघं भांडणं कुस्त्या करू लागलेले आहेत. आणि गणेश म्हणू लागला, आई ह्याचा अपराध मी जर तुला सांगितला तर तू याला नक्की तांडण करशील. ह्याने काय केलं तुला सांगू का. ह्याने मला म्हणू लागला, एवढे मोठे मोठे कान तुझे कसे झाले, तुझे डोळे असे कसे आहेत, आणि तुझं एवढं मोठं पोट कसं झालं, खूप मोदक खाल्लेस का. अशा प्रकारे हा स्कंद मला म्हणू लागला. तेव्हा कार्तिकेय आईलाच म्हणू लागला, आई इतके चांगले चांगले संतान तू जन्माला घातलंस. इंद्र चंद्र मित्र किती सुंदर देवतांना तू जन्म दिलास, आणि हाच लांब नाकाचा एवढा मोठा पुत्र असा का जन्माला घातलास. आणि असं म्हणून गणेशाला आईसाहेबांनी मांडीवरचं खाली उतरलं आणि कार्तिकेयाला मांडीवर घेतलं आणि दुग्धपान करू लागल्या.
कार्तिकेय स्तनपान करू लागला. एक स्तन तोंडात दिलेले आणि पाचीही तोंड त्याचे कार्तिकेयाचे मोठ्यानं आक्रंदून रडू लागले. तेव्हा गणेश मोठमोठ्याने हसू लागला आणि आईला म्हणू लागला, आई आता काय करणार आहेस? एक स्तन ह्याच्या तोंडात दिलंस तर आता दुसरे 5 स्तन कुठून आणणार आहेस? असा कसा पुत्र जन्माला घातलास? तेव्हा आईनं दुर्लक्ष केलं, पण महादेव तिथंच होते. महादेव म्हणू लागले, काय म्हणतो गणेश, ऐकलंस का? तेव्हा पार्वती आईसाहेब म्हणू लागल्या, हो ऐकलं. गणेश म्हणतो की 6 तोंडाचा पुत्र असा कसा जन्माला घातलास? पण तुम्हाला सांगू का, हा पुत्र तुमच्यावर गेला. तुम्ही पंचमुख हा षटमुख झाला. अशा प्रकारे आनंदानं लहान त्या दोन्हीही बाळाचं कौतुक करत कैलासावर बसले असताना पार्वती आईसाहेबांनं महादेवाकडं बघितलं आणि हसल्या. तेव्हा महादेव म्हणू लागले, का हसलीस? काय झालं? हसायला काय झालं? काय दिसलं तुला? तेव्हा भवानी म्हणू लागली, तुमच्या मस्तकावर स्त्रीसारखं काय दिसत आहे? तेव्हा महादेव म्हणू लागले, अगं स्त्री नाही. स्त्री कशी माझ्या मस्तकावर असेल? जलय ती, पाणी आहे माझ्या मस्तकावर. तेव्हा आईसाहेब म्हणू लागल्या, अहो कुरुळे कुरुळे केस दिसतात तुमच्या मस्तकावर. महादेव म्हणू लागले, ते केस नाहीत ग, ह्याचे पाण्याचे तरंग आहेत, ते लाटा आहेत माझ्या मस्तकावर. जी पाणी आहे त्याचे ते तरंग आहेत. तेव्हा पार्वती आईसाहेब म्हणू लागल्या, अहो डोळे दिसत आहेत त्याच्यामध्ये, मूक दिसतंय, डोळे दिसत आहेत. तेव्हा शिव म्हणू लागले, ते डोळे नाहीत, मूक नाही, ते पाण्यावर आलेले कमळ आहेत. तुला कमळ जे डोळ्यासारखं दिसतं ते कमळ आहेत. अशा प्रकारे पार्वतीची समजूत घातलेली आहे. पार्वती मौन झाल्या, आईसाहेब मौन झाल्या आणि पुन्हा थोड्या वेळाने लगेच शिव पार्वती आनंदाच्या त्या क्षणामध्ये सारीपाटाचा डाव मांडून खेळू लागले. खेळत असताना तिथं नारद मुनी आले. नारायण नारायण. नारद मुनी तिथं आलेले आहेत आणि खेळ बघू लागले. ह्या दोघांचा खेळ चाललेला बघू लागले आणि नारद मुनी म्हणू लागले, पण करून खेळा. असं खेळण्यात काहीही रंग नाही. पण करून जर खेळलं तरच खेळाला रंग येतो, नाही तर रंग येत नाही. दोघांनाही ते मान्य झालं, पार्वतीला आणि महादेवाला. दोघांनीही पण करून खेळायचं ठरवलं आणि पण करून खेळू लागले. पहिला डाव टाकल्याबरोबर पार्वती आईसाहेबांनी पहिला डाव जिंकला. जिंकल्याबरोबर व्याघ्रांबर घेतलं. दुसराही डाव टाकला. दुसराही डाव आईसाहेबांनी जिंकला. गजचर्म जिंकून घेतलं. तिसरा डाव टाकला. चौथा टाकला. एकामागं एक 10 डाव टाकले. 10ही डाव पार्वती आईसाहेबांनी जिंकले. महादेव दिगंबर झाले. सगळेच अयोध्या पार्वतीने जिंकून घेतले. नारद मात्र हसू लागले, खदखदा हसू लागले. प्रत्येक डाव जिंकला की नारद हसायचे, पण ते शेवटी मात्र नारद हसू लागले, टाळ्या वाजवू लागले. देवा आता तू काय करणार? दिगंबर झालास, सगळंच जिंकून घेतलं तुझं, असं म्हणून नारद हसू लागले. म्हणून देवाला क्रोध आला, राग आला आणि देव तेथून अदृश्य झाले, निघून गेले क्रोधाच्या भरामध्ये. पुन्हा मात्र ईश्वराला शोधू लागले आईसाहेब. ते कुठं गेले काहीच पत्ता लागेना. सगळे भक्त मंडळी, सगळे गण, सगळे ईश्वर प्राप्तीसाठी देवाला परत यावं देवाणी म्हणून ईश्वराचं साधना करू लागले. कोणी यज्ञ करू लागले, कोणी तपश्चर्या करू लागले, कोणी नामस्मरण करू लागले, कोणी शिवकथा सांगू लागले, कोणी ऐकू लागले,
कोणी नामस्मरण भजन करू लागले, कोणी जप करू लागले, कोणी शरीराला ताप देऊन तपश्चर्या करू लागले, कोणी उपासना करू लागले. अशा प्रकारे सगळे शिव आराधना करू लागले. पार्वती आई साईबाई साधना करू लागल्या, फिरू लागल्या. सगळ्या गिरी कंदरी अरण्यामध्ये सगळीकडं फिरू लागल्या. परंतु महादेव मात्र निर्जन वनामध्ये, हिमालयाच्या एका गुहेमध्ये, जिथं कोणीही जन नाही, निर्जन अशा ठिकाणी, कोणीही येणार नाही अशा गुप्त ठिकाणी जाऊन स्वात्मसुखात तल्लीन झाले, स्वतःच्या आत्मसुखात रमून गेले. आईसाहेब मात्र शोधू लागल्या, हुडकू लागल्या. गिरी कंदरी मठ गुहा सगळीकडं शोधू लागल्या, नम्र झाल्या, सगळा अभिमान टाकून दिला, देवा मी शरण आहे म्हणून. परंतु देव काही सापडत नव्हते. असं शोधत शोधत हिमालयाच्या गुहेमध्ये देव बसलेले आईसाहेबांना दिसले. सगळ्या ब्रह्मांडाची स्वामिनी असणारी ही भवानी, हिनं हुडकून काढलं त्या परमात्म्याला. तिथं दिसल्यानंतर आईसाहेबांना वाटलं, अशाच ह्याच वेशात जर समोर जाऊ तर रुसून गेलेले क्रोधित होतील माझ्यावर. म्हणून आईसाहेबांनी विचार केला आणि विचार करून एका भिल्लिनीचा वेश धारण केला. साडी उपारटी घातली, आंबाडा घातला, जरी काट अशी साडी घेतली, नेसुनी लुगडी उपराटी, चोळी घातली जरी काठी, आंबाडा घातला, फुलाचे गजरे लावले आणि पायामध्ये घुंगरं बांधले आणि अतिशय सुंदर असे आईसाहेब नृत्य करू लागल्या. सगळ्या विश्वाची स्वामिनी असणारी ती नृत्य, ती गायन ऐकून कोकिळा थांबल्या. फणीपतीसुद्धा शांत होऊन ते गायन ऐकू लागले. वृक्षसुद्धा मोहून गेले. सगळं आनंदानं ते अरण्यसुद्धा स्तब्ध झालं. इतकी सुंदर अशी जगत जननी गायन करू लागल्या. रूपही अतिशय सुंदर होतं. त्या भिल्लीन जिथं पाय ठेवील तिथं कमळं उगवत होते. सुकुमार असे पाय तिचे, सुंदर असं रूप तिचं, आणि गायन आवाजही अतिशय सुंदर आणि गायनही तसंच. त्यामुळं महादेवाचं जी समाधी अवस्था भंग झाली आणि महादेव शुद्धीवर येऊन त्या भिल्लिनीकडं बघू लागले, मोहित झाले. आणि मोहित होऊन तिला म्हणू लागले, ए सुंदरी, तू कोण आहेस आणि कुठून इथं आलीस? अशा निर्जन वनामध्ये तू कशी कुठून आलीस? असं विचारू लागल्या आणि म्हणू लागले, मी तुझ्यावर मोहित झालो आहे. तुझं रूप अतिशय सुंदर आहे, तुझा आवाजही मधुर आहे, गोड आहे. त्यामुळं मी तुझ्यावर मोहित झालो आहे आणि तू माझी पत्नी हो. म्हणून महादेव तिला, त्या भिल्लिनीला बोलू लागले. तेव्हा भिल्लीन म्हणू लागली, मी परस्त्री आहे आणि तुम्ही शिव आहात, महादेव आहात, तुमचं लग्न झालेलं आहे, तरीही तुम्ही माझ्याशी लग्न करायचं बोलता. हे बरोबर नाही. तुम्ही कसले असले योगी तपश्चर्या करायला बसलेले उठून तुम्ही माझ्याशी लग्न करायच्या गोष्टी करत आहात. तुम्ही ढोंगी योगी आहात, ढोंगी तपस्वी आहात. अशा प्रकारे ती भिल्लीन बोलू लागली. परंतु महादेव म्हणू लागले, मी तुझ्यावर मोहित झालेलो आहे आणि तू माझ्याशी लग्न कर. तेव्हा ती भिल्लीन म्हणू लागली, तुमचं लग्न झालेलं आहे, भवानी बरोबर, पार्वती बरोबर तुमचं लग्न झालेलं आहे आणि मला माझ्याशी लग्न करायचं बोलता. माझंही लग्न झालेलं आहे आणि माझा पती अत्यंत रागिष्ट आहे. हे जर कळालं तर सगळं जाळून टाकील तुम्हाला आणि मलासुद्धा. त्यासाठी ही काय खरं नाही, हे काय होणार नाही, असं ती भिल्लीन म्हणू लागली. तेव्हा शिव परमात्मा उठून तिच्या मागं जाऊ लागले, फिरू लागले, तिच्या हाताला धरू लागले. तेव्हा ती भिल्लीन म्हणू लागली,
सतीशी लग्न केलं आणि सतीनं जाळून घेतलं. पुन्हा पार्वतीनं तुमच्याशी लग्न केलं. तुम्ही बिजवारा म्हणजे दुसवाटा दुसऱ्या लग्नाचे असताना सुद्धा ती पार्वतीनं तुमच्याशी विवाह केला आणि तिला सोडून देऊन तुम्ही माझ्याशी लग्न करायचं बोलता. तेव्हा शिव म्हणाले, ती फार मोठी कोटाळीण आहे. तिचं नावसुद्धा तू घेऊ नको आणि मीही घेणार नाही. ती कपटी आहे. तिचं मला स्वप्नात सुद्धा नाव घ्यायचं नाही आणि तिच्याकडं मला जायचं नाही. तू माझ्याशी लग्न कर. तेव्हा ती भिलीन म्हणू लागली, 2 वेळा भवानीनं तुमच्याशी विवाह केला, तिला तुम्ही सोडून दिलं आणि आता माझ्याशी विवाह करण्याचं बोलत आहात. तुमच्यावर काय विश्वास आहे? तुम्ही माझ्याशी तरी खरं किती दिवस राहताल? ती 2 जन्मामध्ये तिनं तुम्हाला वरलं तरी तिला सोडून देऊ शकता, तुम्ही मलाही सोडून देताल. त्यावेळेस शिव परमात्मा पुन्हा तिच्या मागं जाऊ लागले, तिचा हात धरू लागले. मी तुझ्यावर मोहित झालेलो आहे. मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. तू माझ्याशी विवाह कर. अशा प्रकारे तेव्हा ती भिल्लीन म्हणू लागली, मी तुमच्याशी विवाह करील, परंतु इथं नाही, तुम्ही माझ्या घरी चला. आणि भवानीनं नृत्य करत 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 महादेवाला कैलासावर नेलं, आसनावर बसवलं, पायाची पूजा केली, अतिशय आणि स्वतःचं रूप प्रगट केलं. अतिशय आनंद झालेला आहे. दोघांना राग शांत झाला आणि आनंद झाला. असा हा भिल्लिनीचा वेश या भवानीनं या पार्वतीनं घेऊन परमात्म्याला कैलासाला परत आणलं. हा कथाभाग पूर्ण झाल्यानंतर नारद मुनी तिथं आले पुन्हा. आणि नारद मुनी म्हणू लागले, देवा कैलासनाथा, पृथ्वीवर तुझा एक भक्त आहे आणि असा भक्त मी कुठंच बघितलेला नाही. तो भक्त कितीतरी वर्षापासून अन्नसत्रचं चालू आहे. त्याचं तप पूर्ण झालेलं आहे 12 वर्षाचं. आणि श्रियाळ नावाचा दानशूर असा तुझा भक्त आहे. चांगुणा नावाची त्याची पत्नी अतिशय पतिव्रता धर्मशील अशी ही जोडी तुझी आराधना करतात, दान तुझ्या प्रित्यार्थ दान धर्म करतात. असा भक्त मी आतापर्यंत शोधून बघितलेला नाही. 12 वर्ष अन्नसत्रामध्ये ह्या श्रियाळाच्या घरामधून एकही मनुष्य उपाशी गेलेला नाही. मागल ते तो आणून देतो. जी वस्तू ज्या भिक्षुकानं मागल ती अप्राप्त वस्तू कुठूनही आणून प्राप्त करून त्याला तृप्त करतो. असा महान असा तुझा भक्त पृथ्वी तलावर मी आत्ता फिरत फिरत बघून आलेलो आहे. महादेवाला तात्काळ भेटण्याची इच्छा झाली. सत्वगुणी जोडपं होतं. महादेव तात्काळ त्यांच्या अंगणात येऊन उभा राहिले. उच्छीड असा वेश घेतला. मळालेले कपडे अंगावर होते. क्रोधित शरीर होतं. डोळे क्रोधित होते. काळभोर शरीर होतं. आणि अंगणात येऊन उभा राहिले आणि श्रेयाळाला हाक मारलेली आहे. श्रेयाळ बाहेर आले. आदिती बघितला, पण आदिती बोलायला नम्र नव्हता. तो क्रोधित फटाफट बोलू लागला. तेव्हा श्रेयाळ म्हणू लागला, तू मला जेवायला दे. असं म्हटल्याबरोबर श्रेयाळ आणि चांगुणा दोघंही नम्रपणे हात जोडलेले आहेत. अतिथी देवो भव. आतापर्यंत त्यांनी अन्नसत्रामध्ये कुणालाच दुखविलेलं नव्हतं. हात जोडले आणि सांगितलं, काय जेवायचे तुम्हाला सांगा, आता स्वयंपाक करते. चांगुणा माई म्हणू लागल्या, परंतु स्वयंपाक केला आणि जेवायला वाढलं. त्यावेळेस तो अतिथी म्हणू लागला, असला स्वयंपाक मला आवडत नाही. वेशही कुरूप घेतलेला होता आणि मी असला स्वयंपाक खात नाही. तेव्हा श्रेया राजाने विचारलं, मग काय स्वयंपाक करायचा तुमच्यासाठी ते सांगा. तेव्हा त्यानं सांगितलं, मी मांस खातो आणि मांस शिजवून मला खाऊ घाला. तेव्हा श्रेयाळ म्हणू लागला, कशाचं मांस खाता ते आणून देतो. तेव्हा त्या यतीनं सांगितलं, मी मनुष्य मांस खातो.
मी दुसरं कशाचंच मांस खात नाही. त्यावेळी श्रीयाळ म्हणू लागले, माझं मांस खा. चांगून आईसाहेब म्हणू लागल्या, माझं मांस खा, माझा ध्येय चांगला उपयोगाला येईल. तेव्हा तो म्हणू लागला, मी काय तुम्हाला रानटी प्राणी वाघ सिंह वाटलो का, तुमचं मांस कच्चंच खायला? रागात आणि क्रोधात तो बोलू लागलेला आहे. ते आणि तुमचं मांस मला नको आहे. तुमचा एकुलता एक जो बाळ आहे त्याचं कवळं कवळं मांस मला पाहिजे. त्यावेळेस धस्कन दोघांनाही झालेलं आहे. तरीसुद्धा दोघांनी एकमेकाकडे बघितलं आणि सत्व जाऊ नये म्हणून हृदयावर धोंडा ठेवून सांगितलं, जा मुलाला घेऊन जा. त्यावेळेस तो म्हणू लागला, मुलाचं कच्चं मांस मी खाणार नाही. मुलाला आणून त्याचं मांस कापून ती शिजवून मला खाऊ घाला. मला ते जेवण करायचं आहे. चांगुणा माईनं बाळ खेळत होता त्याला हाक मारून बोलावून घेतलं आणि हृदयाशी धरला आणि रडू लागल्या. खूप रडू लागल्या. तेव्हा बाळ म्हणू लागला, आई काय झालं, का रडतेस? तेव्हा आईनं सांगितलं, अतिथी तुझं मांस मागत आहे. तेव्हा तो चिल्या बाळ त्याच मातापित्याचा धर्मशील अशा मातापित्याचा मुलगा होता. 5 वर्षाचा चिल्या बाळ तो म्हणू लागला, आई बरं झालं की हा ध्येय नाही तरी ह्या ध्येयाचा उपयोग काय होणार आहे पुन्हा. अतिथी तृप्त होईल. माझं मांस काढून जीव घाल. आईनं त्याला बाळाला आतमध्ये नेलं, गळ्यावर सुरी दिली. अतिशय दुःख झालेलं आहे. तिला वाटू लागलं, हा अतिथी जीवन बाहेर गेल्याबरोबर मी आत्महत्या करेल. सुरी मारताना म्हणू लागली, बाळा थांब, जाऊ नकोस, फक्त अतिथी जीवनद्वारा बाहेर जाऊ दे. मी तुझ्याबरोबर यायचंय मलाही. तू कैलास धामाला जाशील, शिवाची प्राप्ती तुला होईल आणि तुझ्याबरोबर तुझ्या पुण्याईमुळं मी तुझे बरोबर जर आले तर मला सुद्धा कैलासाची प्राप्ती होईल, शिवलोकाची प्राप्ती होईल. तू थांब. असं म्हणून बाळाच्या नरड्यावर सुरी दिली आणि मांस शिजवून घातलं आणि मरताना अतिथी जीवन गेल्यानंतर बाळाचं मुख बघून आत्महत्या करावी म्हणून मुख बाजूला ठेवलं आणि स्वयंपाक करून वाढला. जेवत असताना पुन्हा अतिथी ताडकन उठला आणि सांगितलं, जे नरकाच्या ध्येयाचा स्वयंपाक केलास आणि जे बुद्धीचं मुख्य शरीरामध्ये मुख्य भाग आहे तो तसाच ठेवलास. मला असलं जेवायचं नाही. तेव्हा चांगुणा म्हणू लागली, उठून जाऊ लागल्यावर रडू लागली. ती मुंडकं घेतलं आणि त्या अतिथीनं सांगितलं, ते मुंडकं उकळात घालून कुटून त्याचं स्वयंपाक कर. आणि स्वयंपाक करताना उकळात घालून ते मुंडकं कुटताना जर रडलीस तर मी जेवणार नाही. गाणं गाऊन त्याचं खंडन कर. चांगुणा माता उकळात घातलं आणि गाणं गाऊ लागली. बाळाला पहिली ग माझी ववी, गायली मी ज्याची त्याला, ज्यानं दिला त्यानं न्याला. अशा प्रकारे गायन करून कुटून स्वयंपाक केला. जेवायला वाढलं असताना तो अतिथी म्हणू लागला, तुम्हीही जेवायला बसा. श्रीयाराजाला पण अतिशय दुःख झालेलं होतं. त्यावेळेस चांगुणा आईसाहेब म्हणू लागल्या, अहो मी 9 महिने पोटामध्ये वागवला. तुम्हाला 4 प्रहार 24 तास, एक दिवस तर पोटात राहतं आज खाल्लेलं अन्न. 24 तासात तर त्याचं सगळं जिकडं तिकडं होऊन जातं. तुम्हाला 24 तास जड व्हायला का? श्रीयाळ चांगुणा दोघंही जेवायला बसले. पण पुन्हा तो यती म्हणू लागला, नाही मला जेवायचं नाही. मी निपुत्रिकाच्या घरचं अन्न खात नाही. तुम्हाला पुत्र नाही. निपुत्रिकाचं घर दीपेविने शून्य सदन असल्यासारखं असतं. तुमच्या घराला दीपकच नाही, अंधार झाला आहे. आणि असल्या निपुत्रिकाच्या घरचं अन्न मला खायचं नाही. अशा प्रकारे म्हणल्याबरोबर मात्र चांगुनीनं टाहो फोडला. मोठ्यानं रडू लागली, कैलासनाथा धाव आता म्हणून. अजून किती सतो बघणार आहेस माझं? आता मी काय करू?
माझा बाळ तर गेलाच, पण माझं सत्वही गेलं. अशा प्रकारे टाहो फोडून रडू लागलेली आहे. नगरीतले सगळे लोक जमा झाले. चांगुनेला प्रसन्न होऊन कैलासनाथ काय देईल काही सांगता येत नाही असं सगळ्यांना वाटू लागलं. धर्मशील अशा ह्या चांगुनेला प्रत्यक्ष शंकर आता काय देतो काय नाही ह्याच्याकडं गर्दी जमली बघू लागले. आणि त्या यतीच्याही डोळ्यातून घळघळा अश्रू गळू लागलेले आहेत. त्यावेळेस ते यती जो होता, भिक्षू जो होता, त्याने स्वरूप प्रगट केलं. आणि प्रगट करून समोर महादेव समोर दिसलेले आहेत. चांगुणा, तू माझ्या सत्वाला उतरलीस, सत्वशील आहेस, तुला काय मागायचं ते मागून घे. तेव्हा चांगुणा म्हणू लागली, मला काहीही नको देवा. निपुत्रिक म्हणतील लोक धोनी काडी कलंक. मला तू निपुत्रिक म्हणलास तसं लोकसुद्धा निपुत्रिकच म्हणतील ना. मला एक पुत्र असावा आणि माझा बाळ मला परत दे. तेव्हा महादेवानं सांगितलं, हाक मार तुझ्या बाळाला. आणि दारात जाऊन चिलिया म्हणून हाक मारल्याबरोबर दुडू 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 धावत बाळ आला आणि काकाला घेतलेले. आणि चांगुणा रडू लागली. प्रसन्न झाला शिव परमात्मा. आणि चांगुनेला विमान आलं आणि विमानात बसून श्रीयाळ चांगुणा कैलास लोकाला शिव प्राप्ती झाली, शिवामध्ये विलीन झाले. असं हे पुण्य पावन 14वा अध्याय आहे. शिवलीला अमृत ग्रंथच पुण्य प्रदान करून देणार आहे. हा ग्रंथ पूर्ण श्रवण करणं, वाचन करणं ह्याचं फल समान आहे. श्रवणानं सगळं कळतं म्हणून श्रवणाचं फल विशेष आहे. प्रत्येक शब्दाचा ना शब्दाचा अर्थ सारामध्ये कळतो, वाचनामध्ये नाही. बोध झाला तरी सार ऐकल्यानंतर पूर्ण त्या अध्यायाचा अर्थ कळतो, उमगतो. असे हे परम पावन पुनीत असा शिवलीला अमृत ग्रंथ आहे. ह्या ग्रंथाच्या श्रवणानं सर्व इच्छा पूर्ण होतात. कोणतीच इच्छा शिल्लक राहत नाही. जीवनातले सगळ्या अपेक्षा पूर्ण होतात. ज्या वांझ स्त्रिया आहेत ह्यांनी हा ग्रंथ जर वाचला तर त्यांना धर्मशील असा मातृपितृ भक्त असणारा पुत्र होईल. हा ग्रंथ 3 महिने जर श्रवण केला, रोज ऐकला, तरीही सगळ्या अपेक्षा पूर्ण होतात. ज्यांच्यावर ऋण झालेले, कर्ज झालेले, ते कर्ज फेटून जातं. दारिद्र्याचा धुरोळा होतो, दारिद्र्याचा नाश होतो, लक्ष्मीचं आगमन होतं, शिवाची कृपा होते. चिलिया परत आला तसा निपुत्रिकाला सुद्धा चिलियासारखा असा धर्मशील सुंदर असा सद्गुणी बाळाची प्राप्ती होते. मुलगी पाहिजे असेल तर मुलगी होते. जीवनातल्या सगळ्या सुखाची, समाधानाची प्राप्ती करून देणारा हा शिवलीला अमृत ग्रंथ आहे. प्रत्येक अध्यायाचं वेगळं वेगळं आणि विशेष फल ह्या अध्यायामध्ये, ह्या ग्रंथामध्ये सांगितलेला आहे. असा हा परम पावन ग्रंथ, पुण्यप्रदान करणारा ग्रंथाचा आज हा 14वा अध्याय पूर्ण झाला. ओम शांती शांती शांती. ही 14ही अध्याय श्रवण करावे, पुन्हा पुन्हा श्रवण करावे आणि पुण्यपदरी पाडून घ्यावं. पुण्याच्या राशीच्या राशी प्राप्त होतात. जीवन सुखमय होतं आणि मोक्षाचा मार्गसुद्धा मोकळा होतो. सद्गुरू प्राप्त होतात आणि आत्मज्ञानाचा बोध होतो. इहलोकाचं सुख आणि परलोकातल्या सुखाचा मार्ग ह्या ग्रंथाच्या श्रवणाने आपल्याला प्राप्त होतो आणि सर्व पापाचा नाश होतो. कापसाला आग लागल्यानंतर, काडीला आग लागल्याबरोबर जळायला काहीच वेळ लागत नाही. तसं आपल्या हातानं, जाणतेपणानं, अंजानपणानं जे पाप झाले त्या सर्व पापाचा नाश धुरोळा करणारा हा ग्रंथ आहे. सर्वांनी ह्याचं श्रवण करावं. ओम नमः शिवाय.